Jai Gurudeva, Rishi Samskriti Vidya Kendra, Kayakalpa Kriya was introduced by Yoga Brahma Sri Rishi Prabhakar Guruji, and this powerful project is being thought and important in many regions across India. And also Dr. Achari Raju Kukre teaching a Kayakalpa Kriya in Kannada, Hindi, English and also Marathi. I know. You're all thinking, what is Kayakalpa Kriya? What is the benefit of Kayakalpa Kriya? Wait, I will explain you. Kayakalpa Kriya is a sacred and set practice designed the body, mind and spirit. The term Kayakalpa means transformation of the body and the inner energy. Originally shared by Yoga Brahma Sri Rishi Prabhakar Guruji, this Kriya has helped thousands discover a new level of peace, love, health and inner power. So now I telling what is Kayakalpa Kriya. Energy channel activation, mindfulness, living awareness, deep inner silence. It creates powerful changes in the system, emotional balance, the relationships. Next, benefits of Kayakalpa Kriya. Helps you achieve happiness, health and success easily. Promote a healthy, balanced lifestyle. Strengthens love between partners and family. Boosted fresh energy and atheism. Keeps your body and mindfulness power. Helps a build of a joyful family. Reducing overthinking and mental stress, depending living relationship make you more useful, expanding your sense of a family from small to universal, helps to experiencing Ananda Jivana of the life of basis. These benefits make a Kayakalpa Kriya not just an excess but is completely lifestyle transformation. Now we will all see many people who have practiced Kayakalpa Kriya have shared their personal experience or feedback. Let us take a look at them now. सर्व साधकांना माझा नमस्कार. माय नेम इज विशाल, एक्स मर्चंट इलेक्ट्रिकल ऑफिसर आणि सध्या डिजिटल लाईफस्टाईल एंटरप्रेन्योर. आज या ठिकाणी कायाकल्प क्रिया या कोर्स विषयी मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर खूपच असा सुंदर आणि छान असा एक्सपिरियन्स होता. राजू गुरुजींच्या माध्यमातून हा कोर्स मला करायला भेटला आणि या कोर्ससाठी मला माझ्या मोठ्या बहिणीने सजेस्ट केलं होतं. वर्षा पाटील त्यांचं नाव आहे आणि खूप चांगला अनुभव या ठिकाणी मला घ्यायला मिळाला आणि तोच अनुभव आज मला तुमच्याबरोबर शेअर करायचा. सगळ्यात पहिल्यांदा साधना, आसना प्लस सराव आणि उत्तम असा डाएट म्हणजेच उत्तम असं खाद्यपदार्थ या सर्वांचं कॉम्बिनेशन म्हणजे हा कोर्स आहे म्हणायला काही हरकत नाही. 9 दिवस कंटिन्युअसली सराव आणि कंटिन्युअसली योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये सर्व गोष्टी केल्यानंतर जो अनुभव येतो तो वेगळाच असतो. या कंटिन्युअस सराव केल्यामुळे मला सगळ्यात महत्वाचा फरक पडला तो म्हणजे माझी एनर्जी लेवल इम्प्रूव्ह झाली. मला रोज संध्याकाळी अगदी 5-6 नंतर थोडंसं एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटत होतं, पण आज ती एनर्जी अगदी झोपेपर्यंत चांगली राहते आणि उत्तम एनर्जी राहते. सो त्याचबरोबर मला अजून एक अनुभव आला तो म्हणजे दिवसभर फ्रेश आणि हलके हलके सुद्धा फील होते. सकाळी 4 वाजता उठून कोर्स जरी केला असला तरी सुद्धा संध्याकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत सुद्धा फ्रेशनेस राहतो. हा माझा अनुभव आहे आणि मी अजून कंटिन्युअस याच्या प्रोसेसमध्ये आहे. वीकली कायाकल्प क्रिया ही करतोय आणि त्यातून अजून सुद्धा जास्त अनुभव घेण्याचा प्रयत्न करतोय. सो त्याचबरोबर राजू गुरुजी रोज विचार मंथन सुद्धा करतात आणि त्या विचार मंथनामध्ये मला काही गोष्टी आढळल्या, मला काही गोष्टी समजल्या, त्या देखील मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या. त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे आपण एक एनर्जी आहे आणि जर आपण आपली एनर्जी वाढवली तर आपलं संपूर्ण आयुष्य किंवा संपूर्ण सराउंडिंग बदलू शकतं, आपला अनुभव बदलू शकतो, आपला जगण्याचा स्तर बदलू शकतो. हे मला या ठिकाणी समजलं आणि त्यानंतर ती एनर्जी इम्प्रूव्ह करण्यासाठी 7 सोर्सेस कोणते आहेत आणि त्या 7 सोर्सेसना आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे हे सुद्धा समजलं आणि त्यासाठी कायाकल्प क्रियेचा जर आपण वापर केला तर आपली एनर्जी सोर्सेस आपण वाढवू शकतो. त्याचबरोबर असं समजलं मेडिटेशन, बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा मेडिटेशन करत होतो, पण मेडिटेशन म्हणजे काय, कोणत्याही ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही, कोणत्याही थॉट प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही आणि
त्याचबरोबर कोणत्याही अपेक्षेशिवाय किंवा रिझल्ट शिवाय आपण मेडिटेशन करायचं असतं. आणि हा देखील माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट होता. मेडिटेशन करत असताना बऱ्याच वेळा माझ्या मनामध्ये माझ्या ध्येयाविषयी, फ्युचरविषयी बरेच विचार यायचे. पण आज समजलं की मेडिटेशन म्हणजे काही न करणं, कोणत्याही अपेक्षेशिवाय आणि कोणत्याही कारणाशिवाय कुठेही जायचं नाही, कुठेही पोचायचं नाही, पण आपल्याला मेडिटेशन करायचं. या स्टेटमध्ये मेडिटेशन करणं खूप महत्वाचं आहे हे समजलं. त्याचबरोबर समस्या सर्वांच्या लाईफमध्ये आहेत. सो माझ्या लाईफमध्येही खूप साऱ्या समस्या आहेत. पण मला असं लक्षात आलं, आय एम समबडी हा एक थॉट जेव्हा मी सोडून देतो तेव्हा माझ्या सर्व समस्या कमी होतात. सर्व समस्या कमी होतात याचा अर्थ त्या समस्याच ठिकाणी असतात, पण आपल्याला त्या समस्या वाटायला लागत नाहीत. सो हा सुद्धा एक खूप छान असा अनुभव होता माझ्यासाठी आणि ते मी सध्या इम्प्लिमेंट करतोय माझ्या आयुष्यामध्ये. त्याचबरोबर पुढे वेल्थची डेफिनेशन. येस, ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये आपण जगतोय, पण त्याच्या पुढे जाऊन मला एक स्टेप समजली की म्हणजे काय, खरी वेल्थ कुठे आहे. सो खरी वेल्थ आपल्या अंतर्मनामध्ये आहे. आणि ती अंतर्मनामधली वेल्थ कोणती आहे तर ती या ठिकाणी गुरुजींनी समजावून सांगितलं खूप छान पद्धतीनं. सांसारिक आपल्या रेग्युलर आयुष्यामधले एक्झाम्पल सांगून त्यांनी समजावून सांगितलं. आणि विश्वास, प्रेम आणि भक्ती ह्या 3 गोष्टींवरती जर आपण काम केलं, या आंतरिक गोष्टींवरती काम केलं तर ही आंतरिक संपत्ती वाढू शकते. आणि एकदा आंतरिक संपत्ती वाढली तर बाहेरील संपत्ती, बाहेर जगातील संपत्ती वाढायला वेळ लागणार नाही. आणि हा सुद्धा खूप छान असा सुंदर पॉईंट होता, त्यामुळे मी सुद्धा तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंध कोणते असतात, कारण आपण आनंदी राहतो या समाजामुळे, या सोशल टचमुळे आणि नात्यांमुळे. सो वेगवेगळे नातेसंबंध कोणत्या कसे जपायला पाहिजे आणि आपण कोणत्या नातेसंबंधाच्या स्तरावरती असायला पाहिजे. सो खूप असं सुंदर असं छान असं साधना, आसना, सराव, योग्य डाएट आणि त्याचबरोबर चांगले विचार मंथन याचं कॉम्बिनेशन म्हणजे कायाकल्प क्रिया आहे. मी तर अनुभव घेतलेलाच आहे आणि अजूनही अनुभव घेतोय आणि नेक्स्ट लेवलला माझी एनर्जी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही देखील या कायाकल्प क्रियेचा अनुभव घ्या. तुमच्यासाठी ऑनलाईन कोर्स सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. घरी बसून तुम्ही तुमच्या विचारांमध्ये, स्वभावामध्ये, एनर्जीमध्ये चेंजेस आणू शकता. सो नक्कीच मी तुम्हाला रेकमेंड करतो की कायाकल्प क्रियेचा तुम्ही देखील अनुभव घ्यायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच राजू गुरुजी. थँक्यू व्हेरी मच ऋषी प्रभाकर गुरुजी आणि पूर्ण टीमलाच धन्यवाद. If you also want to express this kind of happiness in your life and stay away from all troubles, then call the number given below right now. Thank you for watching this video.